जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या तजेला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो. त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला कामाचे व्हिडिओ पाठवत राहतो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक बिझनेस सांगणार आहो, जे छोट्या व्यवसायापासून कमी पैशापासून सुरुवात करू शकतो आपण. तर तो बिझनेस कोणता आहे? तर आपण काही मोठे लोक नाही मित्रांनो, तुम्ही छोट्या व्यवसायापासून सुरुवात करू शकता. आपला व्हिडिओ नेहमी कमी पैशातून कसे व्यवसाय करावा यासाठीच राहतो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहोत कमी पैशातून कोणता बिझनेस सुरू करू शकतो. असे भरपूर बिझनेसेस आहे, मी सुद्धा करून आहो आणि करत आहो. तर तुम्हाला त्याच्यातून नॉलेज देतो. तर पहिला बिझनेस आहे आणि आज मी एकच बिझनेस सांगणार. याच्यानंतर दुसरा व्हिडिओ येईल, तर त्याच्यात तुम्हाला एक चांगला व्यवसाय सांगणार. तर मित्रांनो, पहिला व्यवसाय जो मी सांगणार आहोत तुम्हाला, तो आहे स्टेशनरीचा धंदा. म्हणजे ज्वेलरी, कॉस्मॅटिक आणि ज्वेलरी सोबत स्टेशनरी ठेवू शकतो आपण. हा धंदा फक्त 15 ते 20 हजार रुपयात सुरू करू शकतो आपण. कसा? तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला फक्त 15 ते 20 हजार रुपयेच लागणार आहे. कारण आपण एका जागी दुकान नाही मांडायचं मित्रांनो, कारण एका जागी दुकान मांडून आपला धंदा होणार नाही आणि तसे धंदे पण नाही राहिले आहे मित्रांनो, की एका जागी आपण दुकान मांडून बसू. तर आपण मित्रांनो फिरस्ती धंदा करायचा. त्याच्यात का करायचं मित्रांनो, आपण जायचं जवळच्या आपल्या तहसील लेवलला किंवा जिल्हा लेवलला चांगलं दुकान पाहिजे तुमच्या गावाजवळ असेल तिथे. आणि तिथे जाऊन मित्रांनो एक कॉस्मॅटिक ज्वेलरीच्या होलसेल दुकानाजवळ जायचं. तिथून आपल्याला 15 ते 20 हजार रुपयात आपला व्यवसाय, छोटासा व्यवसाय आपण सुरू करू शकतो. कारण मित्रांनो, सुरुवात छोटीच असते. कोणीच डायरेक्ट मोठा होत नसते. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहो, अटकतो मी, पण मी कामाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो बघा, आपण 15 ते 20 हजार रुपयात हा बिझनेस सुरू करू शकतो. याच्यात काय असते मित्रांनो, आपले लेडीजचे कानातले, नाकातले पायल, टिकली, बिंदी. मित्रांनो, छोटे छोटे हे आपले मटेरियल्स असतात, म्हणजे माल असतं आपल्याजवळ, घेतो आपण. तर मित्रांनो, या धंदा सुरू करताना कोणता माल आपण घ्यावा. तर मित्रांनो, याच्यात आपण बायांचे बिछवे, म्हणजे पायल, कानातले, नाकातले असे भरपूरसे आपण ॲटम्स ठेवू शकतो. ठेवा लागते मित्रांनो. आणि यामध्ये प्रॉफिट सांगतो मित्रांनो तुम्हाला. या ज्वेलरी अँड कॉस्मॅटिकमध्ये भरपूरसा मटेरियल आहे, म्हणजे भरपूरसे ॲटम्स आहे, भरपूरशा व्हेरायटीज आहे. त्यातून आपल्याला जे आपल्या एरियामध्ये चालते ते आपण माल खरेदी करायचा. आणि मित्रांनो, त्यामध्ये आपण नाही का, यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपल्याला मार्जिन म्हणजे नफा आपला भरपूर आहे. मी सांगतो तुम्हाला, मी सुद्धा करतो हा धंदा, करून आहो मी धंदा हा. तर त्यामुळे मी तुम्हाला नॉलेज देत आहो की हा धंदा जो आहे, त्यामध्ये तुम्ही जर 1000 रुपयाचा धंदा केला समजा, तर 1000 रुपयाचा धंदा झाला तुमचा एका दिवशी. मित्रांनो, तुम्हाला दिवसभर काम करायची गरज नाही. सकाळी गेले आणि 2-3 घंटे दुकान मांडलं तरी मित्रांनो पुरेसा आहे. आणि संध्याकाळी सुद्धा करू शकता आणि बाजारात सुद्धा तुम्ही दुकान लावू शकता. म्हणजे खेडे करून सुद्धा दुकान लावू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही जर 1000 रुपयाचा धंदा झाला, तर त्यामध्ये तुम्हाला 500 रुपये, 400 ते 450 रुपये तुम्हाला त्यामध्ये नफा मिळतो, मालाचे पैसे काढून. म्हणजे मित्रांनो 50% नफा जवळपास भेटतो. तर मित्रांनो, तुम्ही एका दिवशी 400 एक जागी दुकान लावलं तर 400 रुपये कमावले. 2 वेळाच दुकान लावलं, म्हणजे सकाळी खेळ करून बाजार केला, तर तुम्ही मित्रांनो कमीत कमी तुमचा जेवढा धंदा होईल त्या हिशोबाने तुम्ही आता कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे तुम्ही 2000 धंदा केला तर 1000 रुपये जवळपास तुम्ही कमावू शकता. आणि जर तुमचा ह्याच प्रकारे जर जास्त धंदा झाला, तर तुम्ही याच प्रकारे कॅल्क्युलेट करा की 1000 रुपयाचा धंदा झाला, तुम्हाला 400-450 रुपये वाचून राहिले. तर 3000, 4000, 5000 धंदा झाला, तुम्हाला सीधे किती वाचणार तुम्ही हिशोब करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला हा एक
चांगला व्यवसाय आहे आणि याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहो. तर मित्रांनो, या व्यवसायाकडे जर कोणी वळणार असाल किंवा तुम्ही जर नसाल करत, तर घरच्या तुमचं जर लग्न झालं असेल तर घरी सुद्धा लावू शकता दुकान. तर मित्रांनो, माझा उद्देश हाच आहे की हा व्यवसाय तुम्ही करू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.